प्रकारचे? 5 प्रकारचे. तर पहिलं बल भगवंत सांगतात की एखाद्या व्यक्तीकडे कोणतं धन आहे? संपत्तीचं धन आहे, धन संपत्ती ज्याला म्हणतात. धनबल आहे. परत ते धनबल तिला थोडं सुख देऊ शकते, पूर्ण अंतिम सुख देऊ शकते का? कारण की त्या धनाला लुटणारे लोक आहेत ना, मग ते धन तिला अंतिम सुख नाही देऊ शकत. मग दुसरं सुख काय आहे? ती परिवार संपत्ती. परिवार संपत्ती, परिवार चांगला आहे, गृह म्हणजे घरचे लोक चांगले आहेत, तर तिला मान सन्मान मिळतो. तिचं लग्न ज्या परिवारामध्ये होतं त्याच्यामुळे तिला मान सन्मान मिळतो, पण तेही तिला अंतिम सुख देऊ शकत नाही. मग त्याच्यानंतर पुत्र आहे. पुत्र पण एक सुखदायक आहे. पुत्र संपत्ती काय? सुखदायक आहे. ही संपत्ती तिला सुख देते पण अंतिम सुख देऊ शकत नाही. मग रूप संपत्ती, एखादी स्त्री रूपवान आहे तर तिला घरी किती महत्व, कधीकडे हे असते, आदर सत्कार असतो, बरोबर. तर हेही तिला रूप संपत्ती ही तिला काय करू शकते? फळ देऊ शकते, म्हणजे पुण्य सुख देऊ शकते पण अंतिम सुख देऊ शकत नाही. पण भगवंत म्हणतात शील संपत्ती एक अशी संपत्ती आहे. शील संपत्ती म्हणजे चांगले आचरण करण्याची संपत्ती. ही संपत्ती जर एखाद्या स्त्रीमध्ये असेल तर तिची गती ही नेहमी सुगतीलाच होणार. ती आपल्या हातातून कधीही वाईट कर्म करणार आहे. ती स्वतःसाठीही चांगले कर्म करते या शीलगुणाच्या आधारावर. ती आपल्या मुलांसाठीही चांगले कर्म करते, आपल्या घरच्या लोकांसाठी चांगले करते, आपल्या मोठ्या लोकांसाठीही चांगले करते. तशाच प्रकारे आपल्या समाजामध्ये सुद्धा आपल्या नीतिमत्ताच्या आधारावर चांगले गुण प्रदर्शित करते की ही स्त्री खूप चांगली आहे. तर भगवंत म्हणतात या शील गुणाच्या आधारावर तिची गती काय होते? सुगती होते. किती सुंदर उपदेश आहे बरं. आणि प्रत्येक स्त्रीला जर हा समजला की माझ्या गुणामुळे मला माझं सुख मिळेल, माझ्या गुणामुळे मी सगळ्या लोकांना सुखी राहू शकेल, आणि तिने जर तिचं आचरण बदललं तर किती बरं परिवार सुखी होईल, बरोबर आहे. तर हे असं जे भगवंतांनी स्त्रियांसाठी सांगितलेलं धर्म आहे हे स्त्रियांमध्ये रुजणं अतिशय आवश्यक आहे. कारण स्त्रीचं मी सांगितलं, स्त्रीचं कार्यक्षेत्र काय आहे? मर्यादित. बिचारी आता तर सध्या नोकरी करायला निघाले आहे, पण आधी तर नोकरीही नाही करत होत्या, तर घरीच राहायच्या. तर घरी राहू काय जाऊन आवश्यक आहे की प्रिया एकामेकाला नाही सांगून तर कोण होईल. भांडणं तर खूप केले आपण आतापर्यंत, केले की नाही? तिचं बरोबर नाही